ते ठरवेल, कारण आता काहीच सांगू शकत नाही असं की निश्चित हे होईल. संतांची चित्र करत आलेलो आहे, फक्त त्यात चित्र होते त्यावेळेस जे झालं तेच. नंतर आत्ता जर पाहिलं तर सगळे जे कलाकार चांगल्याने एकत्र येतात, किंवा मागे कोणतरी म्हटलं की एक सगळ्यांनी एकत्र जाऊन एक अनुभव घेऊन, तो एक अनुभव घ्यायला हरकत नाही. आणि दुसरं जयंत जोशी मित्र जे म्हटले की थोडंसं एकांतात बसून जर काय सुचलं तर ते आणखीन चांगलं आहे. थँक्यू. थँक्यू. ही संधी उपलब्ध करून दिली की तुमच्या दिंडीबरोबर माझ्यासारख्या छोट्या माणसाला येता येईल आणि अनुभव घेता येईल. थँक्यू. मी कुतूहलापोटी 2011 मध्ये वारीला गेलो होतो. मी चित्रकार म्हणून गेलो होतो. मी साहित्य घेऊन गेलो होतो, रंग स्केचिंगचं सामान घेऊन गेलो होतो. पण तिथले अनुभव इतके प्रचंड असल्यामुळं मी एकही ड्रॉइंग केलं नाही किंवा दुसऱ्या त्या प्रकारचं चित्र मी कधी वारीत काढलं नाही. एवढे अनुभव प्रचंड होते, त्याचा मला खूप आनंद होतो. पण परत फिरून असं काही करता येईल का याचा मी विचार नक्की करेल. धन्यवाद. माझं नाव प्रदीप राऊत आहे. माझं नाव चैतन्य गुत्तीकर. मी फोटोग्राफर आहे आणि मी वारीला कधी गेलेलो नाही, त्यामुळे मला पर्सनल विशेष अनुभव नाही. मी अनुभव घेऊन मग आय थिंक जास्त चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकेन. मी पुढच्या डेटची, आपला जो ह्या परत प्रोग्राम कधी होणार आहे त्या पुढच्या डेटची मी आतुरतेने वाट बघतोय. पुढे आणखीन काय काय करायचं आहे त्याची माझी इच्छा आहे. माझं नाव जितेंद्र थोरात. मी भारतीय विद्यापीठचा स्टुडंट आहे. मला असं वाटतं की सर, ह्याचा अनुभव घेऊन, थोडासा अभ्यास करून, पुस्तकं वाचून, काही थोडंसं फील झाल्यानंतर विचार केला किंवा काम केलं तर जास्त चांगलं होईल. नमस्कार सर, मी समीर गोरडे. इथेच पुण्यामध्ये राहतो, भोसरीत, आळंदीच्या जवळच आहे. दरवर्षी घराजवळूनच वारी जाते, तर 1-2-3 किलोमीटर असं त्यांच्याबरोबर चालतो. पण ते करताना एक विशिष्ट अँगल मी आत्तापर्यंत पाहत होतो, म्हणजे श्रद्धाळूपणे किंवा भक्ती पोटी. आजचं लेक्चर ऐकलं मोरे सरांचं, तर वेगळा दृष्टिकोन मिळाला. म्हणजे वारी नेमकं काय, आणखी त्याच्या मागं आणखी काय विचार आहेत, तर आणखी मी त्यांच्या वारकऱ्यांशी जरा इंटरप्रिटेशन करून, थोडा विचार करून पुढचं काम करेन. नमस्कार, मी अनुपमा पाटील, भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट प्रिन्सिपल. हा प्रोजेक्ट अतिशय ॲम्बिशियस असा प्रोजेक्ट मला वाटला आणि इथून तो पुढे कसा नेता येईल, दॅट इज अ बिगर क्वेश्चन. कारण आपण आत्ता सगळे भेटलो आणि बऱ्याच गोष्टींवर आपण चर्चा केली आणि त्याच्यातून वेगळे अनुभव सगळ्यांना मिळाले प्रत्येकाच्या बोलण्यातून. पण फ्रॉम हिअर ऑन वेअर कॅन वी टेक इट, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड हाऊ वी कॅन गो अहेड विथ इट, दॅट इज we need to see that, and it's a humble request to everyone who is here की त्यांनी प्रत्येकाने याच्यात कॉन्ट्रीब्यूट करावं in a whichever way they can. Thank you. मी त्याच दृष्टीने बोलले, कारण इन्स्टिट्यूशनल, बिकॉज in fact I was not supposed to be here but I made it a point to be here, कारण माझे घरचे काही ऑब्लिगेशन्स होते, तरी पण मी इथे आले. कारण I think student is a very big force and if students can be involved in this, there is nothing like it, कारण they are the energy behind everything, आणि त्यांना जर इन्व्हॉल्व केलं तर डेफिनेटली वी विल अचीव समथिंग हिअर. थँक्यू. नमस्कार, मी प्रियांका धावडे. मला वारीचा तसा काही अनुभव नाही आहे, तर मी तो घेईल नक्की आणि मग त्याच्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करेल. माझं नाव मानसी घारे. मला सुद्धा वारीचा काही अनुभव नाही आहे, पण आत्ता जे डिस्कशन झालं त्याचा विचार करीन आणि मग पुढे काम करीन. मी प्राजक्ता गायकवाड. मी आधी 2 वेळा वारीला जाऊन आली आहे, पण आज सगळं जे डिस्कशन झालं त्या दृष्टीने कधी विचार केला नव्हता. नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा त्या व्ह्यूनी बघण्याचा प्रयत्न करेल.
नमस्ते, मी शारदा ताठे. आज जो काही परिसंवाद किंवा जी फिल्म पाहिली त्यामुळं वारीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आणि विचार देखील बदलून मी त्याच्यावर थोडंफार लिखाण करू शकेन असं. मी स्मिता रानडे. आजची फिल्म बघून मलाही वारीला जाण्याची इच्छा खूप होती. बहुतेक प्रयत्न नक्की करणार आहे. माधुरी पुरंदरे, स्वयंसेवक म्हणून काम करायला तयार आहे. मी मिसेस मीरा दीपक सोनार. माझे वडील वारकरी आहेत आणि आयुष्यात एकदा तरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत वारीला जायची माझी खूप इच्छा आहे आणि मी ती नक्की जाणारच. दोघांनी जाणार नक्कीच. मी शांता पटवर्धन. मी नृत्या थ्रू डान्स वारीवरती भक्ती कल्टवरती बरंच काही रिसर्च करत आहे. तर त्याच्यावरती काहीतरी लिहीन हे नक्की. मगाशी आणखीन एक सांगायचं राहिलं. मी ताठे अभिनव कला महाविद्यालयात आहे. वारीविषयी किंवा वारकऱ्यांविषयी जे गैरसमज होते ते फक्त हे पाहून दूर झाले. कारण आमच्या कॉलेजमध्ये काही वारकरी संप्रदायाचे लोक होते की जे वारीला जात होते पण त्यांचे उद्योग बाकीचे वेगळे चालत होते. त्यांना आम्ही वारकरी म्हणायचो. हां ते वारकरीच होते सगळे ते. त्यानंतर मी जेजुरीपर्यंत वारी करायचो. माझे मित्र होते भोसले म्हणून, त्यांच्याबरोबर त्यांच्या दिंडीमध्ये जायचं. तिथं 2 दिवस थांबायचो. तर तिथं त्यांच्या घराजवळ मी जे काही दृश्य पाहिलेली होती की एक तो वारकरी नव्हता किंवा काय असेल की जे बरोबर जातात तसं असेल की तो दारू पिलेला, तिथं बाई झोपलेली, तिचे पाय दाबतोय, सेवा करतोय, असं छान वाटलं ते मला. त्याच्यावरनं मी त्याला चिडवतही होतो. पण आजच्या ज्या काही ह्या 2-3 फिल्म्स पाहिल्या आणि 95 साली ज्यावेळेस माझ्याकडे वाद झाले म्हणून मी तुकाराम गाथा वाचत होतो, त्यातली गाथा थोडीशीच वाचली आणि नंतर 2 चित्र केली फक्त की ती दादांना पाठवलेली होती. त्याच्यानंतर काही ऐकलं नव्हतं. पण आज सगळं पाहिल्यानंतर वारीकडे बघण्याचा परत दृष्टिकोन बदलला. इव्हन माझे मेहुणे देखील दरवर्षी वारीला जातात. किर्लोस्कर कंपनीमध्ये होते. त्यांनाही मी चिडवायचो की काय वेळ घालवताय, उगाच तेवढा वेळ मुलांबरोबर फिरा जरा म्हणून. पण ते सगळे वारकरी वाटायचे मला. म्हणजे एकीकडे तंबाखू खाणं आणि बाकीचं जे आहे की त्यांना मी ते म्हणून ते वारकरी असं कॉलेजमध्ये जे आहेत त्यांना ते निश्चित माहिती आहेत सगळे. थँक्यू. Somebody who has not said anything at all. To me? Say one word. मी शुभम आणि मी कधी वारीचा अनुभव घेतला नाही आहे, पण नक्की प्रयत्न करीन की त्याचा अनुभव घेईल काय असतो तो. मी नवनाथ क्षीरसागर. वारीला माझे काही नातेवाईक गेलेले आहेत. मी प्रत्यक्ष गेलेलो नाही, त्यांच्याकडूनच अनुभव ऐकलेले आहेत आणि त्यांचे अनुभव ऐकून असं मला वाटलं आपण जर गेलो वारीला तर नक्कीच काहीतरी वेगळं करू. मी आर्टिस्ट ते सांगितलंच नाही. गुड आर्टिस्ट. नमस्कार, मी समर नखाते. सकाळपासून काही गोष्टी डोक्यात घेऊन जमवायचा प्रयत्न करतो आहे. दृश्यकला किंवा इतर कलांचा विचार करून आणि वारी या संकल्पनेच्या द्वारे जी एक माणूस म्हणून त्या सगळ्या प्रवाहित जीवनाची असलेली जी सांगड किंवा जोड आहे त्याच्याशी तसा नागर जीवनात जगल्यामुळे तसा प्रत्यक्ष संबंध नाही. पुण्यात राहिल्यामुळे वारी शाळेपासून किंवा अमक्यामध्ये आणि अनेक पद्धतीच्या नाटक किंवा संगीत परंपरेशी त्याचा संदर्भ लागत होता. मी ज्या वेळेला चित्रपट या संकल्पनेकडे गेलो आणि चलच्चित्र माध्यमाकडे जायला लागलो, त्याच्या आधी अनेक गोष्टींशी संबंध येत होता. म्हणजे अगदी गुंतामारांच्या संदर्भात वाचलं होतं. आमचे काही फोटोग्राफर मित्र होते जे त्या काळामध्ये अशा पद्धतीचे म्हणजे पुढे जे संदेशनी फोटो काढायला सुरुवात केली ते बघायची कल्पना होती.
त्याच्याबरोबर सांगीतिक व्यवहार किंवा ज्याला आपण प्रयोगकला म्हणतो, परफॉर्मिंग आर्ट्स, त्याचा संदर्भ अनेक पद्धतीने लागत होता. पण चलच्चित्र माध्यमाचा विचार करत असताना डॉक्युमेंटरी असं आपण ज्याला म्हणूयात, त्या वास्तव तत्वाकडे म्हणजे वास्तवाकडे बघण्याच्या ज्या सर्जनात्मक प्रक्रिया आहेत, क्रिएटिव्ह प्रोसेसेस लुकिंग ॲट रियालिटी, असा एक गुंता कायम डोक्याशी आहे की वास्तवाशी कडे बघायचं आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अँथ्रोपॉलॉजिकल किंवा अनेक पद्धतीने, म्हणजे काही कामाने माझ्या युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंटच्या प्रोग्राममध्ये आदिवासी भागात जाणं, पण बघणं ही कल्पना अधिक समजूतदार आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीने यंत्र जेव्हा तिथे येतं कॅमेरासारखं, त्याचं मानवीकरण, यंत्र आणि मानव ह्या नात्यात मला जास्त रस आहे. ज्यावेळेला आपण वारी किंवा तत्सम प्रक्रिया बघत होतो तेव्हा, किंवा त्या संदर्भातलं वाचन अनेक प्रगती येत होतं, त्यावेळेला लक्षात येतो की त्या जगण्याची असलेली त्याची एक जोड आहे, नाळ आहे, कनेक्टिव्हिटी आहे, संदर्भ आहेत. म्हणजे आपण संत वाङ्मयाचा होतं घेतो त्यावेळेला कुठेतरी तिथली हत्यारं, तिथले दोर, तिथली वस्तू, तिथली मोठ, तिथला आवाज, ह्याचा त्या सगळ्याशी संबंध आहे. आत्ता बोलताना असं लक्षात येतं की चित्रमाध्यमामध्ये असणारी जी रचना पद्धती आहे, ज्याला आपण एक नॅरेटिव्ह एलिमेंट्स इन द व्हिज्युअल आर्ट, नॅरेटिव्ह एलिमेंट्स इन द स्थिर व्यवस्था, म्हणजे ज्याला आपण इन्स्टॉलेशन आर्ट म्हणतो. इन्स्टॉलेशन म्हणजे सुद्धा व्हिडिओ आर्ट आली, अमुक आलं तमुक आलं, असा विचार करत असताना चलच्चित्र माध्यमाच्या ज्या व्यवस्था आहेत त्याची आत्ता नवं नॅरेटिव्ज कशी तयार करायची, आणि ह्या जीवन तत्वाशी जोडलेल्या संदर्भात जी सेंद्रिय व्यवस्था आहे, ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो आहोत, की ती वारी असेल, त्यातली गाणी असतील, त्यातले खेळ असतील, त्यातले आवाज असतील, त्यातली मानवी देह व्यवस्था असेल, भाषा व्यवस्था असेल, त्याच्या संबंध निसर्ग आणि माणूस तत्वाशी असलेले संदर्भ असतील, या सगळ्याची चलच्चित्र माध्यमात सांगड घालत असताना प्रतिमा आणि यंत्र, म्हणजे आपण असं म्हणतो की विठ्ठल देखियला डोळा. आता कॅमेऱ्याने बघितलेला विठ्ठल हा देखियला डोळा का कुठला डोळा आणि तो कोणाचा डोळा, असे काही प्रश्न मला पडतात. म्हणजे विठ्ठल देखियला डोळा, कारण इथे यंत्र हा जर मानवी व्यवहार असेल तर. दुसरा भाग मगाशी निघाल्याप्रमाणे मोऱ्यांच्या याच्यामध्ये होता की शेती म्हणजे तो एक संबंध जीवन व्यवहार आहे, जीवन वृत्ती आहे, जीवन तत्व आहे, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. मग ते ऋतू आले, पाऊस येतो, मग त्याच्यानंतर असं होतं तसं होतं, ह्या सगळ्याशी असलेली जी एक जोड आहे ती सर्क्युलर आहे, रिंगण असं तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणतात. मग चित्रपटीय नॅरेटिव्हमध्ये नवे नॅरेटिव्ह शोधणं म्हणजे ह्याचा थोडक्यात उदाहरण दिसतं की पथेर पांचालीमध्ये जर रस्ता, सीझन, मानवी अस्तित्व, दुःख, वेदना आणि तरी सुद्धा सॉन्ग ऑफ द रोड असा एक संदर्भ येतो राय यांच्या ह्याच्यामध्ये. आता मग वारीचा सॉन्ग ऑफ द रोड आहे का काही, किंवा त्यातली सॉंग्स म्हणजे त्यातलं संगीत रूप हे मानवी मनात अस्तित्वात आहे आणि रस्ता आम्ही बघत चाललोत का संगीत ऐकत चाललोत, असे विचार येत असताना आत्ता काही देशी परदेशी सिनेमे बघत असताना म्हणजे टर्कीमधल्या लोकधाटीचा आधुनिक समकालीन अस्तित्वातल्या स्त्री संवेदनाकडे कसं, मगाशी याच्यामध्ये ती बघत असताना ती बाई नाचत होती, उड्या मारत होती. आता अशा पद्धतीने शारीर व्यवस्था करणारी स्त्री जर मी फिक्शनलाइज्ड फॉर्ममध्ये आणली तर ती कशी दिसेल किंवा कशी नाचेल. म्हणजे अनेक वेळा वाचायचं पूर्वी की तिजनबाई बघताना पंडवानी आणि हे सगळं बघत असताना वाटायचं की हे काहीतरी गंमत आहे. ती जेव्हा धरते तो एक तारा आणि ती अशी संबंध गोल किरकी मारते, किंवा हबीब तन्वीरांचं नाटक बघताना जाणवायचं. अगदी मी रतन थियम
ते वाटायचं की ह्याचं आपल्याशी आपल्याला काहीतरी करता आलं, म्हणजे आपल्या संदर्भाने त्या तत्वाला भिडता आलं पाहिजे. तर त्या नॅरेटिव्हचा नव पद्धतीने, तुम्ही मगाशी एक शब्द वापरला निजाम, त्यावेळेला वाटतं की पुनर्जीवन आपलं कुठेतरी संपत आलोय का, आपण थांबलोय का, आपण फॉसिलाइज होतोय का, आपण सगळ्यांना काळजाच वाटतात आत्ता माझ्या असं लक्षात. तेव्हा पुनर्जन्माची आपली सगळ्यांचीच गरज आहे का, म्हणून तो नॅरेटिव्हच्या पुनर्जन्माची खरंच गरज आहेत का, आम्ही गरज आपल्याला असणार, याचा आपल्याला असणार म्हणजे ती आपल्याला वाटते याचा अर्थ त्यांनाही असेल किंवा त्यांची आहे, ती आपल्याला अधिक खोलात समजून घ्यावी लागेल. आणि म्हणून चलचित्र माध्यमातल्या नॅरेटिव्हच्या न्यू कन्सेप्टकडे, मग त्याच्या लिखाणाकडे, म्हणजे इव्हन स्क्रिप्टिंग, कॅरेक्टर, माणसांकडे बघायचं कसं असतं, तशा अर्थाने यंत्र, माणूस, प्रतिमा, ध्वनी ह्याचे नवीन नॅरेटिव्स किंवा आयाम किंवा कॉन्टेक्स्ट आम्हाला निर्माण करावेच लागतील. नाहीतर माणूस असण्याच्या माझ्या प्रक्रियेमध्येच काहीतरी कमी होत जाणार आणि बाधा येत जाणार, अडथळे येत जाणार, आणि ते सगळे आपल्या जगण्याशी निगडीत आहेत. त्यातल्या अनेक गोष्टी आत्ता मी पुन्हा शोधायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण कशा कशाच्या भिंतीने आपण आयदर त्या भिंतीच्या आड लपतो किंवा भिंतींना उभं करून एकमेकांना विभागतो आहोत, असा एक मुद्दा येत होता. की मग त्या भिंती पारदर्शक करायच्या का त्याच्यातून जसं ऑस्मॉटिक लेवलवरती इकडून तिकडे जाय करता आली पाहिजे त्या भिंतीत. भिंत उद्या ते असणार, म्हणजे जसं आहे तसं, पण त्यातून जायच करता येईन अशी झाली का काय आम्हाला आता. नॅरेटिव्ज अडकायला लागलीत किंवा कुंठित झालीत असं जर म्हटलं तर आम्हाला एकमेकांच्या मध्ये जायच करता येईन अशी झाली आहे काहीतरी, अशी काहीतरी व्यवस्था तयार झाली. आणि मग ती जर गरज असेल तर एका अर्थाने त्यात सहभागी होणं हा एक भाग पहिला महत्वाचा. म्हणजे स्वतःचं एक काहीतरी सोडून देऊन त्यात सहभागी व्हायला लागेल. मग मी करीन का, खूप करून दाखवीन का, किंवा हे वापरून दाखवीन का, हे नंतरचे टप्पे आले. सहभागी होणं आणि त्या सहभागातून त्या एका समुदायी सह अस्तित्वाचं माझं म्हणून नातं असणं. त्यात मी खरंच विरूनही जाईल किंवा काहीतरी होईन किंवा मला काहीतरी नवीन सापडेल असं वाटत होतं. मोकाशी वाचत असताना काही वेगळं जाणवत होतं, कोलटकर वाचत असताना वेगळं जाणवत होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा मी काम करत असे 76, 78, 80 साली, त्यावेळेला त्या भागातली बाई जेव्हा त्या जात्यावर म्हणत होते तेव्हा वाटायचं की हे तिथं तिला कसं स्पर्श करते तसं मला का नाही होत आहे, म्हणजे व्हायला पाहिजे, म्हणजे मला होईल ते. त्यामुळे हा कुठेतरी बाहेरून करायचा प्रवास नाही, हा स्वतःतून करायचा प्रवास असतो. आणि स्वतःतून करत असताना जेव्हा तुम्ही हे सगळे स्तर आणि ह्या बाजूला सोडता तेव्हा तुम्ही आपोआप होत जाता. म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला मुद्दाम प्रयत्न नाही करावा लागत, आपण व्हावे आणि त्या जनप्रवाहाशी मुक्ततेने जावे. मग त्यात तुम्हाला गाणं येईल, तुम्हाला नाच येईल, तुम्हाला काहीतरी सुचू लागेल. अशा पद्धतीचा कुठेतरी एक जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल सगळ्यांना, असं मला वाटतं. आणि त्यात एक साधा माणूस म्हणून सामील होणं मला आवडेल. हॅलो, मी वृषकेत साळसकर. मगाशी सर म्हणले मला बोल म्हणून थोडेसे पॉईंट लिहिले होते, पण ते आता सरचं हे झालं, थोडे संदर्भ गेला त्याचा. पण तरी म्हणतो की मगाच्या डिस्कशनमध्ये मला असं थोडं वाटलं की डायरेक्ट म्हणजे ही आज पहिलीच आपण फर्स्ट टाइमच या डिस्कशन किंवा या ह्याला एक्सपोज झालो आहोत. सर डिरेक्टली कन्क्लुजन्स काढणं तसं चुकीचं राहील की काय होईल याचं पुढे, हाऊ इट विल प्रोग्रेस इन टू ऑर व्हॉट इट विल प्रोग्रेस इन टू. पण ॲज फार ॲज मी आर्टिस्ट आहे, म्हणजे पेंटिंग करतो, सो माझ्या दृष्टीने वारीचा मी स्वतः कधी त्यात सहभागी आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. दरवर्षी तर मगाशी कोणतरी म्हणाल्याप्रमाणे यावर्षी जायला पाहिजे असा माझाही भाव असतो, बऱ्याच वर्षी राहिलेला आहे. पण तरी ॲटलिस्ट ॲज पुण्यात राहतो यामुळे आपल्याला वारीशी नाही म्हटलं तरी संबंध येतोच दरवर्षी आषाढाच्या महिन्यात.
नाही म्हटलं तरी आपण ॲटलिस्ट 2-3 दिवस आधी पेपर बघून कुठले रस्ते बंद होणार आहेत आणि कसं आता ट्रॅफिक कसं असणार आहे याचा तरी विचार करतो. म्हणजे नाही म्हटलं तरी वर्षातनं एकदा तरी आपण सगळे वारीचा विचार करतोच. तसं बघायला गेलं तर या जिओग्राफिकल कंडिशनमध्ये आपण आहोत, त्याच्यामुळे आपलं तसं नॅचरल रिलेशन त्या गोष्टीशी आहेच, त्या फिनॉमिननशी. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची होती, म्हणजे तसा वारीचा आर्ट या दृष्टिकोनातून मी अजून तरी कसा त्या ह्यानी विचार केला नाही आहे. ह्यात पुढे काय करता येईल का ह्याचाही विचार नाही केलेला. पण तरी एका प्रकाराने वारी हे जे फिनॉमिनन आहे ते कायम नाही म्हटलं तरी मला इन्फ्लुअन्स करत आलं आहे. अशामुळे की ती मी एक जर्नी म्हणून बघतो. म्हणजे सगळ्या आपण कुठल्याही प्रोफेशनमध्ये असू द्या, आर्टिस्टच असं नाही, कोणी पण, एव्हरीबडी इज ट्राईंग टू फाइंड द मी. आणि त्याच ह्याच्यामुळे सगळे जे काय आपले खटाटोप चालू आहेत ते त्याच गोष्टीने चालू आहेत. फक्त एवढंच असतं की आर्टिस्ट लोकांना थोड्या, ॲटलिस्ट आर्टिस्ट लोकांना म्हणजे ते जाणीव असायला पाहिजे असं मला वाटतं, की त्यांना जाणीव असते की आपण हे करतोय. बाकीचे जे करत असतील त्यांना मे बी जाणीव नसते, पण बेसिकली हाच सगळ्यांची जर्नी चालू असते की दे आर ट्राईंग टू सर्च देमसेल्व्स की मी कोण आहे ह्याचं, या प्रश्नाचं उत्तर. त्यासाठी मला ते वारीचं जे फिनॉमिनन आहे किंवा जी ती पूर्ण जर्नी आहे ते एक रूपक म्हणून मला ते बघायला त्याकडे आवडतं म्हणण्यापेक्षा ते जास्ती म्हणजे तसंच बघतो मी त्याकडे. कारण की ती इट इज अ जर्नी. तुमच्या स्थानापासून तुम्ही ती मोठी एवढी जर्नी करता. आता त्या ह्याच्यात ते माझ्यासाठी ते मी आहे, पण वारीमध्ये तो दे आर ट्राईंग ट्रॅव्हलिंग फ्रॉम देअर, त्यांच्या पोझिशनपासून टुवर्ड्स गॉड. एवढंच, म्हणजे एवढंच बनायचं. माझं नाव अनुपम बनारसे आहे आणि इथे देवी सरांनी आपल्याला एक चांगली संधी दिलेली आहे एका विषयाला घेऊन. तर आपण याच्यात नक्कीच चांगलं काम करू शकतो. एवढंच. मी रितेश. बेसिकली मी चंद्रपूरमधनं. वारी हा प्रकार आम्हाला माहिती नव्हता, पण पंढरपूर, मी जिथे राहतो तिथे ॲक्च्युली काही संत होते जे तिथे प्रोग्राम करायचे आणि ते जे काही तिथे प्रोग्राम्स व्हायचे त्यातनं कळलं की वारी काय असते वगैरे. आणि ते सगळं बघणं आणि फील करणं तो प्रकार नव्हता आमच्याकडे, म्हणजे नाही आहे, आत्ता पण नाही तिकडे. मी इथे आल्यानंतर, पुण्यात आल्यानंतर मला कळलं की ते म्हणजे वारी इथनं जातात. ते जे काही फील झालं, म्हणजे ते काही फील होतं ते शब्दात मांडू शकत नव्हतं किंवा मांडू शकत नाही आत्ता पण. मी पेंटिंग करतो, तर बेसिकली आपल्याला मला जे फील होतं ते शब्दात मांडू शकत नाही. तर ते वारीबद्दलचं जे काही पुढचं प्रोग्राम आहे यांचं, तर तो मी मे बी चित्राच्या स्वरूपात किंवा इन्स्टॉलेशनच्या स्वरूपात मांडू शकतो. एवढंच. काही दोस्त राहिलेत. हां, हा संदर्भ पुन्हा एकदा चित्रपटीय व्यवस्थेशी मी शिकवत असताना आत्ता माझा एक विद्यार्थी होता आणि तो ज्या भागातनं की ज्या पद्धतीतनं आला, तुम्ही जसं म्हणता त्यातनं मला ते आत्ता आठवलं, तो या आळंदी देहू आळंदीशी संबंध, तो संबंध त्या परंपरेशी इतकं त्याचं नातं होतं. तो वर्गात येत असताना अनेक वेळेला बोलणं व्हायचं आणि आत्ता त्यांनी एक त्याच्या डोक्यात असलेली एक फिल्म तयार केली. ती फिल्म तयार करताना अनेक वेळा की तू हे कसा विचार करतोस, तू हे कसं दिसतंय, ते फिल्मची थोडक्यात दृश्य कल्पना सांगतो की तो स्वतः शिकायला आला आता सिनेमॅटोग्राफी किंवा असं काहीतरी ज्याला आपण व्हिडिओग्राफी म्हणताय आणि डायरेक्शन करायचं आहे, पुढे त्याला सिनेमात जायचं आहे. त्याच्या फिल्ममधला जो नायक आहे तो शहरात आहे, बाकी सगळं त्याचं सगळं बदललं आहे आणि तो परत गावी परत जातो आणि 1-2 दिवस आलेला आहे आणि वडील म्हणतात की कामानिमित्ताने तुला मला जावं लागतंय, तर तू घरचा एक कोणीतरी वारीला गेलाच पाहिजे. आणि तो असा भयंकर
नाराजीने नाखुशीने येतो आणि ते माळ काढून त्याच्या गळ्यात घालतात की आता तू जायचं म्हणून तो वारीला तिथे आळंदीला जातो कुठेतरी आणि त्या ह्याला जातो. तिथे गेल्यानंतर काका म्हणतात की पहिलं कॅमेरा बंद कर. सारखं कॅमेरा घेऊन फोटो काढतो आणि काका म्हणतात कॅमेरा बंद कर, ते कॅमेरा घेऊन येऊ नको, तुला याचं तू माझ्यावर चल, आपण देवळात जाऊ, ज्ञानेदेवांचं हे बघू, घाटावर जाऊ, काय असेल करू. आणि एक दिवस घेतल्यानंतर परत तो घरात जातो, कॅमेरा घेतो आणि मग फोटो काढू लागतो. त्याची काही चित्र त्याने ती चित्रही म्हणजे त्याचे फोटोग्राफर म्हणून तो स्वतः फोटोही काढतोय. असं करत करत दिवसभर फिरतो. त्याला कसं जाणवतं काय करतं ते जातं आणि तो असा ज्ञानेश्वरांच्या देवळाच्या पाशी मागे बसतो. तिथे कोणीतरी पखावज वाजवत बसलेला आहे, मृदंग वाजवत बसला आहे आणि त्याच्या पद्धतीने जाऊन फोटो काढतो आणि तिथे एक संवाद त्या व्यक्तीचा आणि त्याचा होतो. आणि तो वळून परत जेव्हा निघतो आणि इलेक्ट्रॉनिक कॅमेरा असल्यामुळे परत चेक करतो तेव्हा त्या व्यक्तीचं चित्रच आलेलं नाही आहे आणि तो वळून बघतो तेव्हा ती व्यक्ती तिथे नाहीच आहे. सिनेमा संपतो. असं काहीसं करून त्याने एक सिनेमा लिहिला आहे. आता प्रश्न मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठे काय दिसतं आणि कुठे काय दिसेनासं होतं हे सांगता येत नाही. चित्रपटाच्या भाषेमध्ये तो जिथून आलेला होता आणि तिथून तुटत चालला होता, तशी त्याला जोडून तर घ्यायचं आहे, त्याला फिल्मही करायची आहे, पण त्याला पाहिजे ती ही फिल्म आहे का त्याच्या डोक्यातली फिल्म घडवण्याकरता त्याला वेगळं काहीतरी करावं लागेल. कारण कॅमेरा आला म्हणून मला जे दिसतंय त्याचं कलात्मक रूप होईल असं नाही. आणि हा त्याचा डिलेमा होता, त्याचीच त्यांनी फिल्म केली. म्हणून मला ते जास्त की जे नसतं ते कॅमेऱ्यात कसं टिपायचं आणि जे असतं ते कॅमेऱ्यात टिपल्याने जे असतं म्हणून मला जाणवलं तेच ते असतं का, असे काही प्रश्न त्या मुलाला पडतात. आणि त्यामुळे आधुनिक पद्धतीत कथनव्यवस्थेत तो केंद्रभागी आहे आणि तो कॅमेरामन आहे आणि म्हणून मला तो प्रश्न जास्त जाणवतो. धन्यवाद. सकाळपासून हां काही जणांचं बोलायचं राहिलं आहे आणि त्यांना एक संधी मिळणार आहे, पण विथ युअर परमिशन, जर नसेल परमिशन तर ठीक आहे मी थांबीन. विथ युअर परमिशन आय वॉन्ट टू से समथिंग. आणि नंतर ज्यांचं बोलायचं राहिलं ते सगळे बोलतील किंवा ज्यांना परत काय बोलायचं आहे ते बोलू शकतील. सकाळपासून जी चर्चा झाली ती चर्चा सेमिनारमधली नव्हती, वर्कशॉपमधली पण नव्हती, पण एक नवीन विषय. आपल्या सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट्स आहेत, काही आपल्या मनातच संवाद चाललेले आहेत, काही द्विधा आहे. अल्बर्ट कामूची एक गोष्ट आहे चांगली, त्यात एक कलाकार आहे आणि तो फारच चांगलं काम करत असतो, लेखक असतो वगैरे. आणि जेव्हा पॅरिसला त्याची ख्याती त्याला पॅरिसला खेचून नेती आणि पॅरिसला गेल्यानंतर मग त्याच्या ध्यानात येतं की तो काहीच लिहू शकत नाही, तर शेवटी तो आत्महत्या करतो. आणि आत्महत्या केल्यानंतर जेव्हा तपास होतो तेव्हा त्याच्या टेबलावर एक कागद असतो, एक छोटी चिठ्ठी, त्यात एक अर्धा शब्द लिहिलेला असतो. तर तो शब्द सॉलिटेअर आहे का सॉलिडेअर आहे हे कोणी सांगू शकत नाही. सॉलिडेअर म्हणजे सॉलिडॅरिटी, समाजाबरोबर मिसळून जायचं. सॉलिटेअर म्हणजे आतला प्रवास. तर बाहेर प्रवास करायचा का आतला प्रवास, याची द्विधा कलाकारांना फार प्राचीन काळापासून पडलेली आहे. एक माझे अत्यंत आवडते इंग्लिश एसेईस्ट लेखक जर्नलिस्ट होते, आर्थर केसलर नावाचे. मला वाटतं शिखरेनी त्यांचं मराठीत योगी आणि कमिसार असं पुस्तक ट्रान्सलेट केलं होतं एकेकाळी. तर त्यांनी लिहिलंय की मी लिहितो आणि मला लिहिताना विश्वास वाटावा म्हणून
टेबलाखाली एक गरम पाण्याची बादली ठेवलेली असते, टब ठेवलेला असतो, त्यात मी पाय सोडतो. तर मला लिहिण्यात कणखरपणाने लिहिण्याचा आत्मविश्वास येतो आणि लिहितो. पण माझ्या टेबलाच्या जवळ एक खिडकी आहे, ती मी केव्हा केव्हा उघडतो आणि मला बाहेर बघायचा मोह होतो. आणि काही वेळा तो मोह इतका अनावर होतो की मी फारच बाहेर झुकून बघतो. जग फार सुंदर दिसतं मला, पण त्यावेळेस माझे पाय त्या पाण्यातून बाहेर आलेले असतात. तर आर्थर केसलरनी पण ही स्थिती वर्णन केलेली की बाहेर एक व्हायचं का आत एक व्हायचं, आणि हे दोन्ही कसं सांभाळायचं, हे दोन्ही कसं सांभाळायचं हाच तर विषय कलेचा, लेखनाचा, चित्रपटाचा. म्हणजे डोळ्याकडं पाहायचं का डोळ्यांनी पाहायचं, दॅट्स ए थिएटरमध्ये की ऍक्ट करायचं का ऍक्टिंग करायचं, बेसिक. एनिवे, माझ्या पुढं जो विचार आहे, माझ्या सकाळपासून मी ऐकतोय, तर माझ्या मनात दोन कल्पना आहेत. एक आहे की जेवढे संदेश, यू केम ॲट द व्हेरी राईट टाइम. जेवढे तरुण कलाकार आहेत त्यांनी ते क्षीरसागर गेले मुंबईला, आता नाही आहेत, पण ते म्हणाले की मी एक दिंडी काढीन. तर प्रत्यक्ष वारीत जाणं वगैरे अनुभव घेऊ नका, तो वैयक्तिक प्रश्न आहे. आणि एखाद्या समुदायाने तसं नक्कीही करू नये की आपण सगळ्यांनी मिळून वारीला जाऊया. काही वेळा ते कोर्सिव्ह बनतं. पण आपण वारी ज्या रस्त्यावरून जाती त्या रस्त्यावर एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे वाकरी किंवा जेजुरी, कारण पटवर्धनांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही जर करणार असाल तर कुणासाठी करणार, त्याच्यावर व्हॉट यू विल डू विल डिपेंड. तर तिथं सगळ्या तरुण कलाकारांनी फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, पेंटिंग, व्हिज्युअल आर्टमध्ये जे काय ह्या वर्षीच्या वारीमध्ये आपण आपला एक डेरा तिथं ठेवूया. आपल्याला रिंगण करायचं नाहीये, तिथं चंद्रभागेत जाऊन अटॅक विठ्ठलावर करून विठ्ठलाला त्याचं प्रेम लुटायचं नाही. आपण चित्रकार आहोत, फोटोग्राफर आहोत, आपण आपलं काम करतोय, ते विठ्ठलाचंच काम आहे. तर आपण तिथं एक प्रदर्शन वारकऱ्यांच्यासाठी ठेवूया. आपण त्यांच्याशी बोलू शकतो का, ते आपलं समजू शकतात का नाही, हे एक चेक करायचंय. आणि जे काम आपण करतो ते म्हणजे आता वेळ आहे जुलैपर्यंत, तर आपल्यातल्या कोणी नक्की असं केलं की वारकऱ्यांना आवडेल असंच चित्र काढायचं, इट्स ओके. पण काही जणांनी असं नक्की केलं की आपल्याला स्वतःला आवडेल ते चित्र काढायचं, दॅट्स ऑल्सो ओके, दॅट्स इवन बेटर. ते कसे रिस्पॉन्ड करतात हे जरूर नाही की शहरातल्या माणसांनी जाऊन फक्त खेड्यातल्या माणसाच्या आर्टला रिस्पॉन्ड करणे. खेड्यातल्या माणसाला आणूनही शहरातल्या आर्टला रिस्पॉन्ड करून हाऊ दे रिस्पॉन्ड बघणं हे त्यांना कंटेम्पररी आणि एम्पॉवर करण्यासाठी जरुरी आहे. आणि मी आदिवासी अकॅडमीमध्ये हमेशा आदिवासींच्याकडून ही अपेक्षा ठेवली आणि ती अपेक्षा त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांच्यासाठी फार उपयुक्त बनलेली. दुसरी गोष्ट आपण करूया, वारी पुण्यामधून जाती, आपल्याला त्याची तारीख आधीपासून माहीत असती, तेव्हा आपण 2 किंवा 3 दिवस पुण्यामध्ये संगीत, नाटक, सिनेमा, पुस्तकं जी लिहिली आत्तापर्यंत वारीवर जी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, तर आपण साहित्याच्या लोकांना आणून त्याच्यावर चर्चा घडून आणणे, म्हणजे वारी कशी असती ह्याची सभानता पुण्यातल्या लोकांना. आता आपण फार छोट्या ग्रुपमध्ये जमलोत, पण वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्स्टिट्युएन्सीज असतात. काही चित्रपट बघणारेच असतात, काही फक्त नाटक बघणारे, काही संगीत ऐकणारे असतात, काही फक्त साहित्य करणारे असतात वगैरे. तर हे दोन्ही कार्यक्रम आपण करूया. एक कार्यक्रम वारी आणि वारकरी कसे असतात ते पुण्यातल्या लोकांच्यासाठी, आणि दुसरा कार्यक्रम आपण कसे आहोत ते वारकऱ्यांच्यासाठी, त्यांच्या रस्त्यावर जाऊन. यात कुणालाही वारी बरोबर जाणे वगैरे, जर कुणाला जायचं असेल वन इज मोस्ट वेलकम, कुणाला जायचं नसेल वन इज मोस्ट वेलकम. कारण कला किंवा कलेशी रिलेटेड कुठल्याही क्षेत्रात कोअर्शन
कंपल्शन, सक्ती हे त्या ह्या कला विश्वास विनाश करायची सगळ्यात सोपी पद्धत आहे. सो देर इज नो कोअर्शन, पण देर आर 2 इन्व्हिटेशन्स. एक आहे पुण्यात 2 किंवा 3 दिवसचा आपण कार्यक्रम करूया, 2 किंवा 3 दिवसांचा कार्यक्रम करूया आणि त्यात सगळी कलाक्षेत्र घेऊया. आणि एक आपल्याला लॉजिस्टिकली त्यांच्या रस्त्यावर इफ यू सजेस्ट वाकरी, जेजुरी, कुठेही पण जिथं सगळ्या वाऱ्या एकत्र येतात अशी जागा जर आपण घेतली दॅट विल बी गुड. आणि त्यानंतर जुलैमध्ये हे केल्यानंतर आपण साधारणपणे 1 किंवा 2 महिन्यानंतर परत एकदा सगळे भेटूया आणि त्यावेळेस आपले अनुभव त्या दोन्ही कार्यक्रमांचे काय होते ह्याच्या आधारावर चर्चा करून मग आपण पुणे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी वारीवर कशा प्रकारची इन्स्टॉलेशन्स, कशा प्रकारचं प्रेझेंटेशन, कशा प्रकारचं इंटरप्रिटेशन करू शकू त्याच्यासाठी काही स्कॉलरशिप वाढवायला लागेल. कारण प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक ऑब्जेक्टचं वर्णन करायला लागेल, त्याचा कॉन्टेक्स्ट द्यायला लागेल, माहिती नीट पोचवायला लागेल. तर ती तिसरी घटना होईल, पण ती वारी नंतर होईल केव्हा तरी, कदाचित जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, कदाचित 2 वर्ष लागतील. त्यावेळेस एक चांगला कॅटलॉग आपण डेव्हलप करू शकू. कदाचित वेगवेगळ्या भाषेतून कॅटलॉग्स द्यायला लागतील. सो ऑल दॅट वी विल डू. आता त्या एक्झिबिशनसाठी, एक्झिबिशन शब्द मी वापरतोय, मराठीत काय शब्द असतो एक्झिबिशन? प्रदर्शन, शेअरिंग. प्रदर्शनासाठी जे आर्टिस्ट आहेत त्यांनी व्हॉलेंटिअर करावं आणि नावं, इफ आय डोंट माइंड दीपक, तुम्ही नावं कलेक्ट करू शकाल की कोण कोण तयार आहे आणि मग ते तुमच्या टचमध्ये राहतील की तुम्ही काय आणणार आहात वगैरे. सिमिलरली विथ फोटोग्राफ्स वगैरे संदेश, तुम्ही जर इथं इफ यू कॅन डू दिस पुण्यामध्ये, आणि आत्ता इथं उपस्थित नाहीत अशी लोकही त्या प्रदर्शनात येऊ शकतील. मी यंगर अशासाठी म्हणतोय की थोडी रिस्क घेऊन सुद्धा कलाकृती बनू शकतील असे जर असतील तर दॅट्स मच बेटर अशाने. म्हणजे त्यात एज इज नो बार. समजा हुसेन इज नॉट देअर, पण त्यांना समजलं की पंढरपूरच्या जवळ होणार आहे त्यांनी एक चित्र काढून दिलं तर वी ॲक्सेप्ट इट. आणि पण बऱ्याच गर्दीमध्ये हे दाखवणार आहे आपण, त्याची सिक्युरिटी, सेफ्टी, मेंटेनन्स, इन्शुरन्स, दोज इश्यूज आर व्हेरी बिग इश्यूज. त्याच्यासाठी वी कॅन बी अ बिट मॉडेस्ट देअर. आणि पुण्यामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यासाठी एक छोटा ग्रुप बनवावा, व्हॉलेंटियर्स ग्रुप. फॉर्च्युनेटली सम पीपल सेड की आय विल वर्क ॲज व्हॉलेंटियर. तर आय वॉज लुकिंग फॉर ॲटलिस्ट 1 सच पर्सन, वी फाउंड. तर मग ती जबाबदारी शेअर करून संगीत, नाटक, 2-3 दिवसाचा एक वारीचा सोहळा पुणेकरांसाठी, शहरातल्या लोकांच्यासाठी, आणि मग तशा रीतीने प्रेझेंटेशन्स होतील. सो वी आर इंटरप्रिटिंग इट 2 ways आणि आपण त्याच्यासाठी पूल बनतोय. अतुलनी जो प्रश्न सांगितला होता तर तो प्रश्न एक थॉट्स मधला पूल बनण्याचा प्रश्न होता. मी त्याचं थोडं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे आता, पण दॅट ऑल्सो विल टॅकल. आणि दॅट अशा रीतीने जर आपण कॉन्क्रीट स्टेप्स घेतल्या तर कोणावरही सक्ती न करता आपण वारीशी जोडले जाऊ शकू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वारी ही थकत चाललेली आहे. त्याची संख्या वाढली आहे पण त्यातली शक्ती कमी होत चालली. कदाचित आपण काहीतरी तुकारामांनी त्यांच्या युगासाठी जे निर्माण केलं ते आपल्याला आपल्या युगासाठी करायला पाहिजे. तर आपल्यात सगळे तुकाराम नाही आहेत, काही आहेत, थोडे बहुतच आहेत, पण समबडी विल कम अलॉंग. त्यांना प्लॅटफॉर्म आपण तयार ठेवूया. दॅट इज माय मॉडेस्ट प्रपोजल. आता जे आत्तापर्यंत बोललेले नाहीत ते या प्रपोजलला रिस्पॉन्ड करतील व्हॉलेंटरीली. तुम्ही बोललेले नाही
आणि देन आपल्याला एक ज्युरी पण लागेल. सो माय सिनियर कलिग्स प्लीज फॉर द एक्झिबिशन इन वाकरी तुम्ही जर तेवढी मदत केली दॅट विल बी ग्रेट. हां, कोण बोलेल नाही? सकाळपासूनच्या सगळ्या अनुभवांमध्ये काही काही गोष्टी समोर येत आहेत, त्या तुमच्याशी वाटून घ्याव्यात असं वाटतंय. अशा प्रकारचं काम समकालीन भारतीय दृश्यकलेत कुणाकडनं झालं किंवा कशा प्रकारची शक्यता आहे असं जेव्हा विचार होत गेला तेव्हा गुलाम मोहम्मद शेखांच्या कावड पद्धतीचं कामाच्या शक्यता वाटत गेल्या. मिस्त्रींचं ध्रुव मिस्त्रीचे हनुमान अशा प्रकारचे जाऊ शकतील असं वाटलं. अनिश कपूरांचे प्रयोग त्या पद्धतीचे असतील. किंवा एक इराणी चित्रकर्ती आहे, तिने तेलाच्या पिंपावर इराणी लघुचित्र पद्धतीचं काम ती अमेरिकेत असते ती करते. तर अशा काही शक्यता दिसत गेल्या. दुसरं, तुम्ही जे सगळ्या कला म्हणजे संगीत, नाट्य असं काही ते पण खूपदा दिसत गेलं. म्हणजे जनाबाईंच्या जात्याचं जे उदाहरण की तिथे ते लोक म्हणत होते, वारकरी येऊन जातं फिरवत होते, सोनेरी जातं होतं. अशाही काही समोर येत गेल्या. म्हणजे सरांनी जसं सांगितलं रूपक, तर त्यांना कासव लक्षात राहिलं तशा पद्धतीचं काही. त्यानंतर मगाशी जे आधी संतोष बोलले त्याप्रमाणे झेंड्यांबरोबर काही टेक्स्टाईलचा विचार होऊ शकतो का, की काही साड्या, पालखीचं जे कव्हर असतं ते, किंवा 300 वर्षापूर्वीच्याच पालख्यांची डिझाईन्स आपण वापरतोय, तर आता कुणाला तरी काही आजची पालखी करावीशी वाटतेय का, किंवा तुळशीच्या ज्या कुंड्या आहेत याच्या काही शक्यता वाटत आहेत. दुसरं, काही रूपकं त्याच्यात आली की घोडा हा रिंगणामध्ये फिरतो, त्याच्यावर काही नाही आहे, तर ते कोण ज्ञानेश्वर असतील कोण असतील असा विचार जो आहे तो बौद्ध कलेत पण आलेला आहे. म्हणजे हिनयान फेजमध्ये, आणि तो आपल्याला बारूद वगैरे वगैरे दिसतो. तर अशा काही खूप शक्यता याच्यात दिसत आहेत. दुसरा एक विचार तुम्ही आत्ता जो मांडला की प्रदर्शन करायचं, त्याच्याबरोबर पुण्यामध्ये वारकरी जेव्हा येतात तेव्हा बरेच लोक खाण्याचे पदार्थ, त्यांना उपयोगी अशा प्लॅस्टिकच्या गोष्टी वगैरे त्यांना वाटतात. तर तसे काही चित्राचे छोटे प्रिंट्स देणं समकालीन कलाकारांचे शक्य आहे का, की ते खेडेगावांमध्ये पोचतील, त्यातले काही जातील काही राहतील माहिती नाही, असा एक विचार वाटला. दुसरं, गावाहून येणारे कारागीर असतात, वेगवेगळ्या कौशल्य त्यांच्याकडे असतात, तर अगदी पुढच्या वर्षी नाही पण कालांतराने त्यातले लोकेट करत गेलो की उत्तम कुंभार आहे, उत्तम वीवर आहे, उत्तम, आणि ते आणि आपण एकत्र काही काम करायची शक्यता याच्यातनं दिसते का. एवढ्या गोष्टी मला शेअर करायच्या होत्या. मी राजाराम गोले. मला जास्त बोलता येत नाही, तरीसुद्धा काही शब्द सांगायचे की वारी हा ॲक्च्युली माझ्या कुटुंबातून किंवा माझ्या रक्तातच भिनलेला विषय आहे. माझी आई 25 वर्ष ती वारी करते, आणि ॲक्च्युली ती मला वारीमध्येच सापडली वयाच्या 31व्या वर्षी. तर ॲक्च्युली ती मला वारीमध्येच सापडली वयाच्या 31व्या वर्षी, आणि मी तिला पहिल्यांदा पाहिलं 31व्या वर्षी. तर नंतर ज्यावेळेस ती आमच्या आली, आणि ॲक्च्युली मी ॲबस्ट्रॅक्ट पेंटर आहे, आणि तिचं सगळं वारीमध्ये गेलेलं दिवस, तर ती पेंटिंग करताना आम्ही दोघंच घरात असायचं. तर ती बोलायची, अरे हे काय करतोय तू, कलर वगैरे मारतोय आणि नुसते कलर करते. मग मला तिला ते समजून सांगायला लागायचं का, तुझी ती जी तू वारी करते ते कशा प्रकारे, तसंच ही पण माझी वारी आहे, आणि
हे रंगच माझे देव आहे. जसं तो पांडुरंगाचा रंग निळा आहे तसंच माझे हे रंग कलरमधले पेंटिंगमधले निळे आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टी तिला समजून सांगायला लागायच्या. आणि आता ती खूप थकली तर मला ह्या वर्षी बोलले का मी एवढे वर्ष वारी केली आणि मला असं वाटतं का कमीत कमी माझे डोळे उघडे आहेत तोपर्यंत ती माझी वारी राहावी, तर तू ह्या वर्षी कर. आता ॲक्च्युली मी ती टी व्हीला पाहायचं, पेपरवर पाहायचं, पण मला काय एवढा इंटरेस्ट नव्हता. मला त्याच्याविषयी आवड आहे, पण आपण कसं जायचं आणि काय करायचं त्या लोकांमध्ये असा विचार करा. शेवटच्या म्हणलं चला जाऊया माझ्या चुलत भावाला. आम्ही दोघंजण गेलो शेवटच्या 8 दिवशी. पण त्या लोकांमध्ये गेलो, तिथं गेलं आणि आपण जे टी व्हीला पाहतो, जे पेपरला पाहतो, त्याच्यात आणि त्याच्यात खूप वेगळेपणा आहे. ॲक्च्युली रिॲलिटी तिथं जाऊन पाहण्यात जी गंमत आहे ती कशातच नाही आहे. त्या लोकांची युनिटी, ते लोक कशी, मग त्यांना कशाचं भान नसतं. त्यांना कोण काय काय करतं हे कोणाशी काही हे नाही, सिक्युरिटी नसते, काय नसते आणि आपल्याच धुंदीत चालतात. तर मला ते फक्त पाहायचं होतं, मला ते जे भक्तीशी काही घेणं देणं नव्हतं. तर मग मी माझ्या भावाला सांगायचं का मी जरा लांब उंचावर खूप असं थोडा लांब उभं राहून त्या लोकांचे चालण्याचे पाऊल पाहायचे, ते झेंडे पाहायचे, ते रंग पाहायचे आणि असं वाटायचं काहीतरी करावं. आणि मग शेवटला संध्याकाळ झाली का मग मी त्याला कॉल करायचा आणि आम्ही दोघं एकत्र भेटायचं. असे 8 दिवस मी फक्त त्या लोकांचे मुवमेंट पाहिजे, त्या लोकांचे रंग पाहिजे, ते झेंडे पाहिजे, जे सिम्बॉल असायचे ते पाहिजे. त्यावेळेस वाटलं काहीतरी करायला पाहिजे. मग ते पेंटिंगमध्ये ते कलर्स वापरता यायचे किंवा ते झेंड्यांचे फॉर्म्स. पण ज्यावेळेस हे वारीचं कळलं तर म्हणलं आता सरांनी फोन केला, दीपक सरांनी, तर काय करावं म्हणलं जाऊन बघावं. तर इथं आल्यानंतर जे विषय झाला त्याच्यातून बरं वाटलं का आपण पण ह्या मुवमेंटमध्ये आहे. आणि इथं खूप चांगले चांगले लोक बोललेत, गुरुवारे रानडे सर, पटवर्धन सर, अभिजित, शशिकांत आणि हडप सर यांनी खूप चांगलं सांगितलं. आणि शेवटचे देवी सरांनी जे आणि हडप सरांनी जे विषय सांगितले, तर असं वाटतंय का सगळ्यांनी एकत्र येऊन आपण आर्टिस्ट लोकांनी थोडं वेगळं काहीतरी करता येईल. पण असं बाहेरून तर होणार नाही, कारण ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होत नाही, वारी करायची तर वारीतच इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, ते मुवमेंट पाहायला पाहिजे, त्या लोकांचे सगळे हालचाली पाहायला पाहिजेत, त्यांचं भक्ती पाहायला पाहिजे. जसं आपण पेंटिंग करताना आपण आणि पेंटिंग असतो, बाकी काही नसतं, कोणच नसतं या जगात, दोघंच असतात पेंटिंग आणि आपण. तसंच ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट करायची तेवढी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे तर करता येईल, नाही तर मग पेपर वाचून टी व्हीत बघून हे खूप कृत्रिम आहे. सो अशा प्रकारे व्हायला पाहिजे. संदेश सरांनी तिथं वारी ही आनंद यात्रा लिहिली आहे, पण मला वाटतं या आनंदापेक्षाही अनंताची यात्रा आहे. तर मला आवडेल. थँक्यू. मी पंढरपूरचा आहे आणि चित्रकला माझी आवडती आहे. त्यामुळं मी माझ्याजवळ पंढरपूरची पेंटिंग्ज आहेत आणि मी ऑइल पेंटिंगचे कंपोजिशन, पालखी वगैरे हे सगळं केलेलं आहे. माझ्याकडे पंढरपूरला आहे. या पंढरपूरला तुम्हाला येण्याची संधी लाभली तर माझी पांडुरंगावर वारीवर सगळी चित्र मी तुम्हाला दाखवेन. घेऊ शकता, म्हणजे प्रदर्शनासाठी मी देऊ शकतो. नमस्कार, माझं नाव अपूर्व आणि मी पेंटर नाही आहे. आणि मला पहिल्यांदा इथं आल्यानंतर थोडं सुरुवातीचा काळ जेव्हा मोरे सर बोलले किंवा देवी सर बोलले ते खूप इन्स्पायरिंग वाटलं. त्यानंतर डिमोटिवेटिंग नाही वाटलं, पण मला अचानक असं फार अचानक कॉम्प्लेक्स आल्याचा फील आला की आपण ह्या सगळ्यामध्ये कुठेच नाही आहोत. त्यानंतर परत देवी सर बोलले आणि मग काही जण अजून बोलायला लागले, तेव्हा मला खूप स्ट्रॉंगली असं वाटलं की
आपल्याला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे किंवा आपल्याला या सगळ्यातलं काहीच कळत नाही. ह्याचा कॉम्प्लेक्स किंवा ही वाईट गोष्ट असण्यापेक्षा हा एक खूप चांगला स्टार्टिंग पॉईंट असू शकतो. आणि हे कन्फ्युजनची सुरुवात असण्यापेक्षा ही उलट खूप चांगली क्लॅरिटी असेल की मला या सगळ्या संदर्भातलं काहीच कळत नाही. तर कळून घेण्याच्या दृष्टीने चांगलं खूप चांगली गोष्ट असू शकते माझ्यासाठी, असा मी विचार करतोय. थँक्यू. डेफिनेटली. माझं नाव माधव इमारते. आता यांनी सांगितलं की कोण बोललं नाही, तर मग वारीच्या इथे येऊन मला असं जमलं नाही टाळणं, म्हटलं बोलावं मग. तर मी चित्रकार आहे आणि आजचा जो माझा अनुभव आहे हा थोडासा मला काहीतरी देणारा वाटला. पण एक गोष्ट मला अशी जाणून वाजवली की त्या प्रकृतीशी आपली प्रकृती मिळती जुळती आहे का, त्या अनुभवाशी. जर त्या अनुभवाशी आपली प्रकृती मिळती जुळती नसेल तर नुसतंच आपण काही करायचं का चित्र, तर त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल, वेळ जाऊ द्यावा लागेल. आणि पुन्हा एकदा याविषयी विचार चिंतन मनन करून मग त्यातून काही निर्माण जर झालं तर निश्चितच ते योगदान आपण या वारीच्या प्रदर्शनात किंवा कुठल्याही या प्रकल्पात आपण देऊ असं मला वाटतं. थँक्यू. मी कला साधक रुपेश शिरुडे. आता इथं सकाळपासून ज्या वारी या सब्जेक्टवर आपण सगळे बोलतोय, पण मी सर प्राध्यापक म्हणून काम करतो, आमचे कॅप्टन इथं आहेत. तर मी जॉईन केल्यापासून कधीच विद्यार्थ्यांना सब्जेक्ट दिला नाही आणि आल्यापासून एकच टेन्शन की हा आपण एका सब्जेक्टवर काम करायचं आहे. पण बऱ्याच तज्ज्ञांनी इथं फ्रीडम दिला की असं काही नाही की याच सब्जेक्टवर तुम्हाला तिथं जाऊन जे करायचं आहे ते तुम्ही करायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक असं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की बिन मॅचची आपण कॉमेंट्री देतोय का. प्रत्यक्षात तिथे इन्व्हॉल्व झालं पाहिजे. माझे मित्र त्यांनी सांगितलं की प्रत्यक्ष वारीमध्ये गेल्यानंतरचे अनुभव काही वेगळेच असतात. आणि खरंच आहे, मी एक अनुभव घेतला. मी वारीला गेलो नाही, पण इथं पुण्यामध्ये ज्या वारी येतात त्याच्यामध्ये पुणेकरांचा एक आहे पायंडा पडलेला की आपण त्यांना घरी काहीतरी जेवायला वगैरे बोलवायचं किंवा आपण खाऊ घेऊन त्यांच्या एखाद्या ठिकाणी जायचं. तसं मी एका ठिकाणी गेलो होतो, एका शाळेमध्ये, कोथरूडची शाळा आहे. तर तिथे गेल्यानंतर मी घरी सांगून गेलो की 1 तासात मी परत येतो खाऊ देऊन. पण तिथे गेल्यानंतर असं झालं की 3-4 तास माझे कसे गेले माझं मलाच कळालं नाही. मी स्वतःला हरवून गेलो. पण त्यावेळेपासून आणि त्याच्या अगोदर आमच्याकडे नांगरे सर होते काही दिवस, अभिनवचे प्राचार्य, आणि आपले कला संचालक माझी. तर त्यांचे काही ड्रॉइंग आणि पेंटिंग बघून असं वाटायचं की हा विषय आपण कधी केला नाही. आणि असं प्रत्येक कलाकारांना पण असं वाटतं की हे आपण एकदा करून बघावं. पण अशी संधी किंवा व्यासपीठ हे आपल्या माध्यमातून सगळ्या कलाकारांना मिळतंय, ज्यांना जसं माझ्यासारखीच अवस्था बऱ्याच लोकांनी, काही लोकांनी बोलून दाखवली, काही लोकांनी दाखवलं नाही. पण तो एन्जॉय पहिला घ्यायला पाहिजे. नाहीतर अदरवाईज ते स्टुडिओमध्ये आपले माजी क्रिकेटर बसतात आणि समालोचन करत असतात, अशी अवस्था आपली होऊ नये. त्या मित्रांनी सांगितलं तसंच आपण एकदा इन्व्हॉल्वमेंट करूया आणि या निमित्तानं खरं एक एन्जॉय करू. आज जसं माझे सिनियर मित्र जयंत सरांनी सांगितलं की अनेक पद्धती अमूर्ततेकडेच येत असतात. आणि खरं तर हाच भावना आहे. आपणच लेबल लावलंय हे अॅब्स्ट्रॅक्ट आहे, सेमी अॅब्स्ट्रॅक्ट आहे, तसं काही नसतं. हा एन्जॉय आपण करूया. मी अरुण जाखडे. माझी काही पद्मगंधा प्रकाशन नावाची संस्था आहे, पण मी काही या अनुषंगाने लेखन केलं आहे आणि इतरांकडून करून घेतलं आहे. ह्या विषयात रुची असणारा मी खूप माणूस आहे, कारण माझं बालपण सगळं ग्रामीण भागात गेलं आहे. संदेशची जशी चित्र पाहिली तशी रवी मुकुलची फोटोग्राफी पाहिली,
कुमार गोखलेची पाहिली. सिनेमेचं आता फोटोग्राफीप्रमाणे आपण सोमथायमरबद्दल बोलता, परंतु सोमथायमर हे काही एखाद्या सिनेमाच्या निर्मात्या दिग्दर्शकासारखे अचानक कॅमेरे घेऊन गेले नव्हते. त्याने आधी ह्या मातीशी एकरूप झाले, ह्या संस्कृतीचा अभ्यास केला. ते सकाळी मी देवी सरांना बोललो, ते डेरे राचिम डेरे किंवा माडगूळकरांच्या घरी गेले तर त्यांच्या पायाशी बसून बोलायचे, कारण ते म्हणायचे माझी लायकी इथे. त्यांनी मृत्यूपत्रातही लिहिलं होतं की माझी राख जेजुरीला नेऊन टाका. तर ते जे मिसळण्याची प्रक्रिया आहे ती त्यांनी अशी सिनेमा डायरेक्टर किंवा फिल्म टेक्नॉलॉजी फिल्म कायचे गोष्टी अशा नव्हत्या. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आता अँथ्रोपॉलॉजी म्हणजे इरावती कर्वे फोकच्या आणि इतर अभ्यासाच्या अनुषंगाने मी काय मान्य केली. जसं मोरे सर म्हणाले तसं मी लावणी वाङ्मयाचा एक प्रोजेक्ट केला त्याच्यात, कारण वारी आणि बारी हे महत्त्वाचं आहे ना आपलं. तर त्याच्यामध्ये मोर्जे सरांच्या साहाय्यानं त्यावेळेस हे संदेशचं उद्घाटनाला मोर्जे सर आम्ही आलो होतो. तर वारीमध्ये मी एक जाणारा माणूस आहे तो पकडायला मला महत्त्वाचं वाटत होतं. गेली 60-70 वर्ष 50 वर्ष आणि तो लिहू शकतो. म्हणून मी रामचंद्र देखणे ज्यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं 12 तारखेला, तर 5 लेख मी माझ्या दिवाळी अंकात छापले. आणि त्यांना मी सांगितलं होतं, ते म्हणाले तुमची काय अपेक्षा आहे. तेव्हा मी त्यांना म्हणालो की वारीमध्ये जे मृत्यू होतात त्याबद्दल एक काहीतरी हवं आहे मला. दुसरं एक दिलं होतं की वारी एखाद्या 2-3 हजार लोकसंख्येच्या किंवा 500,000 लोकसंख्येच्या गावात काही लाख लोक राहतात, तेव्हा त्या घरातल्या लोकांचं काहीतरी मला पाहिजे. ते ज्या गावातली घरं आहेत त्याच्याबद्दल पाहिजे. असं करता करता त्यांच्या हातून बरंच काही लिहून झालं. त्यातलं काही पुस्तक तयार केलं मी वारीवरती. तर ते एक गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरा एक भाग महत्त्वाचा आहे की आता हा बुद्धिवाद जो सकाळपासून चालला आहे त्याच्याबद्दलच चिंता पण आहे. ती खूप गंभीर गोष्ट आहे. वारीबद्दल असाही विचार होतो की डब्यावाल्यांची मॅनेजमेंट ही पुस्तकं, ती राणी आली भेटली, राजपुत्र भेटला आणि ते सगळं, तसं वारीची सुद्धा एक मॅनेजमेंट आहे. कारण हे लाखो लोक कुठल्याही डिसिप्लिन कॉन्स्टिट्यूशन कशाशिवाय कसे राहतात किंवा जगतात. तर तो एक विचार आता आधुनिक कॉर्पोरेट कल्चरमध्ये मॅनेजमेंट या दृष्टीने विचार करू लागले. काही लोक त्याच्यातल्या अपप्रवृत्तीबद्दल बोलू लागले, परंतु तशा कुठे नसतात. यात्रा असेल तर पुष्करबद्दल सुद्धा मी लेख छापलेत माझ्या पद्मगंधा दिवाळी अंकात. तर त्या दृष्टिकोनातून नाही पाहता येत की ती 21 दिवसाची गोष्ट ही तुम्ही विसरून जा. बेसिक चूक आहे की ती कोणीतरी काल आला, आळंदीला गेला आणि लगेच वारी सुरू झाली. हे घडत नाही. हे वर्षाची गोष्ट मी त्या गावात पाहिलेलं आहे. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की इट डझंट हॅपन की ते पांडुरंगाच्याच देवळात, म्हणजे ज्या गावात पांडुरंगाचं देऊळ नसतं पण तिथे वारकरी असतात, म्हणजे ते काय करतात की ते भजन भैरवनाथाच्या देवळात करतात, मारुतीच्या देवळात करतात आणि पांडुरंगाची भजनं म्हणतात. आणि ती एक मला आकाशवाणीच्या साहाय्याने मी काही 83-84च्या काळात एक हा प्रकल्प केला होता की माझ्याच गावात नेऊन तर भैरवनाथाचे देव आमच्या ग्रामदेवताच्या देवळात ही भजनं म्हटली जातात. तर मी आकाशवाणीचे लोक आले वगैरे, तर त्याच्यातली एक गोष्ट आहे की ती पारंपरिक कला जी आहे, पखवाजाचं शिकवण नाही आहे, टाळ वाजवायचं क्लास नाही आहे, पेटीचा क्लास नाही आहे. तर ती सहवासातून निर्माण होणारी जी गोष्ट असते किंवा काय ते आपले जीन्स वगैरे आपण अलीकडच्या भागात म्हणतो, काळात म्हणतो, तर त्या अनुषंगाने आणि आधी म्हणजे आता ती प्रथा बंद झाली, पण एकेकाळी देवी कॉलरा वगैरे लस टोचल्याशिवाय वारीत सहभागी होत नसतं. ते खोटं सर्टिफिकेट घ्यायचे काही वेळा लोक, ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते. ते इथपासूनची ती एक आधीची मोठी प्रक्रिया आहे ती. आणि ती 21 दिवसाची प्रक्रिया असं जर समजत असाल तर ते प्रवास वर्णन होईल. मानवी मन पकडता येणार नाही आणि कुठल्याही बुद्धिवादाने कला उंचीला जात नाही, उन्नत होत नाही.
ते कला उन्नत होणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारं संवेदनशील मन आणि कलात्मक भान या दोन गोष्टी तुमच्याजवळ असतील तरच तुम्ही हा उपद्व्याप करा. नाहीतर सर म्हणाले म्हणून आम्ही गेलो, अमुक झालं, मी हे चित्र काढलं. काढलेल्या चित्रांचं सुद्धा एक परीक्षण करायची एक वेळ येणार आहे, कारण हजारो चित्र येणार आणि तुम्हाला तर तितकी पुढं नेता येणार नाहीत. तेव्हा ह्या खूप अशी गोष्ट आहे. सरांनी सकाळी त्याच्यातले काही धोके पण सांगितले की प्रतिक्रिया काय असू शकतात, परंतु त्या इतक्या महत्त्वाच्या येणार नाही, कारण हे सगळं दृश्यकलेच्या माध्यमातून मांडतो. परंतु जाण्यापूर्वीचं म्हणून जे एक प्रिपरेशन असतं, एक अभ्यास कुठल्याही गोष्टीला जाण्यापूर्वीचा, तो करूनच तुम्ही वारीत जा. तुम्ही जर म्हणाल की मी उचलतो शबनम, घेतो 2-4 ब्रश कागद आणि जातो, तर असं नाही. ती प्रक्रिया उद्या सकाळपासूनच सुरू झाली तरच ती तुमचा हा प्रकल्प चांगला होऊ शकतो. म्हणजे मी कलाकार नाही आहे, परंतु मला असं वाटतं की ते कसं हे नीट करू शकतील. पुष्कळ बोलण्यासारखं आहे, परंतु आता सगळे आणि मी स्वतः दमलो आहे, तर मी थांबतो. नमस्कार, मी विक्रम कुलकर्णी, चित्रकार. वारी हा तसा एक चैतन्य अनुभव आहे आणि तो घेतल्याशिवाय काही बोलणं मला अगदी सुपरफिशियल स्वरूपामध्ये वाटतं की ते अगदी प्रीमॅच्युअर होईल की आत्ता मी त्याच्यामध्ये काय करू शकेन, किंवा हा एक भाग. दुसरा, असं प्रकल्प पद्धतीने काम करणं एक मला थोडंसं उपयोजित वाटतं, म्हणजे माझ्या स्वभावाच्या दृष्टीने. कारण पटकन त्याच्यामध्ये मोल्ड होणं आणि झटपट काम करणं, आणि समजा 2 वर्षानंतर वारीऐवजी दुसरा कुठला विषय आला तर त्याच्यावर काम करणारे काही कलाकार असू शकतात, तर ती त्यांची पद्धत असू शकेल. पण कलाकार म्हणून ह्याच्यामध्ये मी स्वतः किती काम करेन याची मला शक्यता कमी वाटते. पण एक स्वयंसेवक म्हणून काही मदत हवी असेल, तांत्रिकदृष्ट्याही काही व्हिडिओचं काही एडिटिंग किंवा अशा स्वरूपातलं, किंवा अशी मी निश्चित मदत करेन. धन्यवाद. अनु कुलकर्णी, चित्रकार आहे. Any voice for this? Anybody? कुणाला बोलायचं काही राहिलंय? आज तुम्ही पुण्यातून आलात त्यासाठी धन्यवाद. मुंबईतून आलात त्यासाठी धन्यवाद. पंढरपूरहून आलात त्यासाठी धन्यवाद. दूरदूरच्या दुसऱ्या गावाहून आलात त्यासाठी धन्यवाद. बडोद्याहून आलात त्यासाठी धन्यवाद. आज इथं बरीच वेगवेगळी व्यवस्था करायची होती, ती करण्यासाठी गेले 1 महिनाभर प्लॅनिंग, 15 दिवस पायपीट, 3-4 दिवस डोकेदुखी, झोपमोड, या सगळ्यांचा सामना करत ज्यांनी व्यवस्था केली त्यांना धन्यवाद. संदेश भंडारेंनी ललित कला अकॅडमी हे प्रपोजल होतं की तुम्ही अशा प्रकारे विचार सुरू करा, ते स्वीकारलं आणि जवळजवळ 3-4 महिने त्याच्या मागं विचार करून नावं जमवून मी पुण्याचे नवरत्न म्हणू शकत नाही, कारण पुण्याचे 90 रत्न सगळे गोळा केलेत. संदेश, थँक्यू व्हेरी मच. आणि संदेशनी संपूर्ण फॅमिलीला इन्व्हॉल्व करून, हिज सन, हिज वाईफ, एव्हरीबडी वर्ट. तर मला स्वतःला थोडी काळजी, थोडी चिंता, थोडी उत्सुकता, थोडी अनसर्टन्टी, अशा सगळ्या गोष्टी होत्या की आपण हे करायला लागलोय. बाहेर बरेच इतर अनेक गोष्टी घडत आहेत,
थोड्या इमोशन्स फ्लेअर अप होतील अशा गोष्टी घडत आहेत. जमाना बदलला आहे. मोकाशीनी पुस्तक लिहिलं त्या वेळेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ किती 50 वर्ष 561 50 वर्ष होऊन गेली. इट्स अ लॉंग टाईम, अर्धशतक. पण मला स्वतःला फार आज छान वाटलं, कारण माझ्या अपेक्षेच्या बाहेर जास्त, अपेक्षेपेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट मला दिसली. अपेक्षेपेक्षा जास्त मला सेन्सिटिव्हिटी दिसली आणि त्या दोन्हीपेक्षाही जास्त मला एक अत्यंत ट्रान्सपरंट, निर्मम, ज्याला कुठलाही स्वतःचा अजेंडा नाही अशा रीतीने सगळे दोस्त जमले. अँड दॅट्स अ ग्रेट थिंग. आपण जर अशा रीतीने एक दिवसासाठी सुद्धा जमत असलो तर वारीचं जे स्पिरिट आहे जे निर्माण झालं ते आपण पुढं नेऊ शकू इतपत आपल्यात काहीतरी आहे अजून. म्हणजे निराश व्हायची जरूर नाही आहे. अँड दॅट मेक्स मी व्हेरी व्हेरी हॅपी. हे एक ड्रीम आहे. ते ड्रीम तर त्या पास्टची कविता आहे की सगळं गेलं तरी पण सपनों का खो जाना बहुत खतरनाक होता है. ड्रीम्स जाऊ नयेत. ड्रीम्स फुलफिल होताना हे माझ्या स्वप्नात रंग फार छान असतात, पण सकाळी सूर्योदय झाल्यावर ते रंग थोडे उतरतात, असंही होतं. पण लेट्स ट्राय, कारण इफ वी डू नॉट ट्राय हाऊ शॅल वी फेल, अँड इफ वी डोंट फेल हाऊ शॅल वी सक्सीड. म्हणून आपण प्रयत्न करूया. एक इव्हेंट आपण, एक कार्यक्रम वारीच्या रस्त्यावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपण करूया. वारकऱ्यांना आपण अन्न, वस्तू, निवारा वगैरे पुरवतो, पण यावेळेस त्यांना आनंद पुरवूया कलेचा. आणि एक आनंद आणि एक कार्यक्रम पुण्यामध्ये वारी संबंधी माहिती जी नाही आहे ती व्यवस्थित रीतीने देणं. तर या दोन्ही गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि आपण करूया. तुमच्या सहकार्याने त्या होऊ शकतील. आय एम व्हेरी कॉन्फिडंट. थँक्यू व्हेरी मच. आता I just want Sandesh to say a word of thank. खरं म्हणजे थँक्सला अजून जोडतो काहीतरी. थँक्यू एका शब्दाचं म्हणता येईल सगळ्यांकरता, ते पुरेसं आहे आणि सगळे स्वीकारतील. पण मला वाटतं की कल्पना सुरू झाली त्याच्यापासून आजपर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या. तुमच्या लक्षात आलं की देवींचं थँक्स म्हणायचं नाही आहे, पण त्यांचा एक पाठपुरावा म्हणू किंवा समर्थन अशा काही गोष्टींकरता मिळाल्यामुळे पाठिंबा आणि एनिवे दोन्ही आणि त्या सगळ्या दोन्ही तिन्ही गोष्टीमुळे बरंच आजचा दिवस आपल्याला आणि सगळ्या लोक आले आणि त्या सगळ्यांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवली. एखादी गोष्ट तुम्ही म्हणता तसं की करायला पाहिजे, नाही झाली तरी काही फरक पडत नाही, आपण करू शकतो. यातल्या बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आपण त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मी तर असं याच्याकडे पाहत होतो की हे जून म्हणतोय किंवा जुलै म्हणतोय हा प्रोग्राम, किंवा यातल्या काही लोकांनी जर 2 वर्षांनी रिॲक्ट झालं तरी काही तसंही नाही ना. शेवटी हा एक विचाराचा धागा आहे, त्याला जेव्हा हवं तेव्हा रिॲक्ट व्हावं, असं कुठलंही कंपल्शन नाही. म्हणजे कुलकर्णी तुम्ही जो मुद्दा मांडला, असं कुणाला तर आपल्याला हे काही जीवनामध्ये करायचं आहे किंवा सेहता आलेलं सगळ्यांना करायचं आहे असंही काही नाही. यातलं ज्यांना करायचं त्यांना मोकळेपणा आहे. ज्यांना अजून इथं न आलेले लोक आहेत ते पण जॉईन होऊ शकतील, ज्यांनी फोनवर मेलवर कळवलं आहे. आणि वाटल्यास हे जे करायचं आपण तुम्ही आता सजेस्ट केलं, मला वाटतं की आपण हे करायला काहीच हरकत नाही. आणि मला वाटतं मोरे सरांचं व्याख्यान आज ज्या प्रकारचं होतं की वारीच्या विषयी इथे बऱ्याच लोकांना त्यांनी बरंच एनलायटन केलं, असं म्हणजे मला सुद्धा खूप केलं इतक्या दिवसांसुद्धा. अशा अनेक गोष्टी ज्या पुण्यातल्या लोकांसुद्धा एनलायटन करायची गोष्ट आहे. पूर्वी अगदी काल आपण बोलत होतो की वारी इथे पुण्यात मुक्काम करते ती सदाशिव पेठेत करत नाही, ती भवानी पेठेत करते, कामगार वस्तीत करते, कष्टकऱ्यांच्या एरियात करते. तो पण एक धागा आहे जुना की ज्याच्यामध्ये त्याच्याबद्दल काही अपगोष्टी पूर्वी आलेल्या आहेत. मग अशी तुम्ही सांगितलं गुंतर सोनतायमर 1963 साली गुंतर सायंत सोनतायमर डी.डी. कोसंबींच्या बरोबर जुन्नरच्या डोंगरावर फिरायचे असा उल्लेख त्यांच्या पुस्तकात वाचायला मिळतो.
कोसंबीच्या पुस्तकात. म्हणजे त्यावेळेस ते म्हणत होते की, आणि ते मानवशास्त्रांचा अभ्यास करत होते. त्यांचं नुसती फिल्म नाही आहे, त्यांचं आयुष्यात संगीत आहे सगळं त्याच्यामध्ये आलेलं. त्यामुळे मला वाटतं की आपण आत्ता वाटलं करायचं ठरवलं, आपल्या कोणी 10 वर्षांनी रिॲक्ट झालं तरी काय हरकत नाही, पण शिवाय वारी ही गोष्ट अशी की कधी रिॲक्ट होऊ शकतो. पण हा जो चर्चेचा कार्यक्रम आहे आणि ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांनी जर करायचं ठरवलं, यातनं वाटलं आणि आपला मेसेज सगळ्यांसोबत गेला तर आपण करू. एक 15 लोक, तिथे काही फरक पडत नाही. वारीमध्ये सुद्धा ही गोष्ट आहे की एखाद्याच्या घरी, माझ्या घरी मी 15 पोह्याचे जणांचे पोहे करू शकलो तर त्यांना आपण देऊ शकतो. असं नाही की सगळ्या वारीला पुरेसं करू शकू आपण. अनेक लोक अनेक ठिकाणी जेवढं आपल्याकडे तेवढं देतात, तसं आपण एक्झिबिशन आपल्याकडून मांडत, आपले 10 लोक आले तरी आपण करू शकतो. एक त्याचं मोठं करायचं नादात आपल्याला काय हरवायला नको स्पिरिट त्यातलं, हे फक्त आपण सांभाळू असं मला वाटतं. ललित एक्झिबिशनची पद्धत आपण ठरवायला लागेल. त्याच्याकरता आपल्याला पद्धत काढूया आपण. काही मला वाटतं की ह्याच्यामध्ये जर आता हा विषय केला तर कसं करता येईल ह्याच्याबद्दल अजून विचार करून आपण शेअर करू कधीतरी पत्राद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटता येईल त्याप्रमाणे. कधी महिन्याभराने वाटलं भेटायचं तर करू, कारण जून महिन्यामध्ये वारी येईल, ती एकदम लगेच येईल आपल्या अंगावर. म्हणजे दिवस पटापटा जातात. आमचे हे पहिली ललित कलेबरोबर मीटिंग झाली ते 3 महिने कसे गेले खरं कळलं नाही, असं सुद्धा होतं. म्हणजे दिवस पटापट जातात. एनिवे पण करता येईल. ललित कला अकादमीचे आभार कॅमेऱ्यातून मांडायला काही हरकत नाही. आणि इथे सगळे आले त्याच्याबद्दल आभार. मगाशी एक राहिलं व्हेन्यू, सुदर्शन कला मंचाचं आभार मानायचे म्हणजे टेक्निकॅलिटी, कारण इथे पहिल्यापासून आपण ते आहेत असं समजून सगळी कामं करतो. सुदर्शनचा हॉल आपल्याला हवा आहे असं आपण सांगतो, त्या दिवशी ते तारीख ब्लॉक करतात आणि आपल्याला मिळतो. त्यामुळं काळे ऐकता तुम्ही, पुढच्या वेळेस सुद्धा आपल्याला तो हॉल मिळेल. अशा कुठल्याही कार्यक्रमाला ते हॉल देतात, गॅलरी देतात आणि आपण पण त्यांच्याकरता काम करतो. असं काही नाही, सगळेच काम करतात. माधुरी पुरंदर इथे आहेत, त्यांनी 10-12 वर्ष केलेली आहे गॅलरीची सेवा आणि त्यांच्या पाठीमागे आपणही गॅलरीवर हल्ला करतो. दुसरं थँक्यू सगळे आल्याबद्दल.